नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आमच्या म्हशीसाठी आजी भाऊच्या शेतामध्ये म्हशीसाठी खास मका आणायला. तर आजी भाऊ म्हणते आता 6 वाजले की चला बा आपले म्हशीले दररोज ते त्याच्या म्हशीले मका टाकते. तर म्हशी येतात 4 त्याच्या आणि एक गाय आहे. आणि गाडीवर चाललेलो आम्ही दोरी ते बांधण्यासाठी. रस्ता दाखवत तुम्हाला आमचा रस्ता कसा आहे ते शेतामधला. बघू शकता रस्ता कशा पद्धतीने रस्ता आहे. छान रस्ता आहे. उन्हाळ्याचं कसं पाणी नसल्यामुळे इकडूनच जातात ते. ही गाडी ही नेतात, कधी स्प्लेंडर नेतात. दररोज आणता का हो दररोज? हो. काय कारण बरं दररोज? मित्रांनो, आम्ही आलो होतो अजय भाऊच्या शेतामध्ये त्यांच्या म्हशीला आहे मका न्यायसाठी. तर अजय भाऊ दररोज तुम्ही असं नेत असता? हो, रोज नेत असतो. काय हे किती नेत असता बरं? हे रोज 2-2 पेंड्या. 2-2 पेंड्या. बरं हे जर तुम्ही नेलं समजा तर म्हशी खातात, चांगल्या पद्धतीने खातात का? हो, एक नंबर चांगल्या पद्धतीने खातात. कुट्टी करून जर समजा आपण टाकलं तर एक दांडा पण जाणवणार नाही. जाणार नाही. नाही. बरं यानं काय होते बरं वाढ? कशी दुधात वाढते काय होते? हो, दुधात वाढ होते, फॅटमध्ये वाढ भेटते. हां हां. दूध चांगलं भेटते समजा. हे किती म्हशी आहेत आपल्याकडे? आता सध्या आपल्याकडे 4 म्हशी आहेत. 4 म्हशी, एक गाय वाटते. हो, एक गाय. बरं हे मक्का तुम्ही लावला होता हो. तर किती दिवस पुरले मक्का समजा तुम्हाला? आता आणखीन एक महिना कसं जाईल समजा. महिना कसा जाईल का? हो. याच्यात काही दादर पण आहे वाटते. काही दादर, काही ज्वारी पण आहे. हां हां. कणसं पाहून घ्या तुम्ही. कंस बघू शकता तुम्ही. आमच्या वांगाच कंस दिसत असतील. अशा पद्धतीने हे कंस किती मोठे बघू शकता. तसे भरपूर कंसाचे मोठे आहेत. हे तुम्ही लावली होती का पेरली होती? हे आम्ही पेरली फक्त कशासाठी बुवा की समजा आपल्या जेणेकरून ढोरं याच्यावर समजा राहतील. हो हो पण ते आता 2 फायदे आले याच्यातून आपल्याला. जसे की समजा तुम्ही बघू शकता ज्वारी आली, हो. खरी खाण्यासाठी ज्वारी झाली आणि ढोराला कडबा सुद्धा झाला. दोन्ही पण काम झाले. दोन्ही काम झाले समजा. एवढं समजा स्पेस रिकामा झाला समजा. हे समजा इथे निघलंच नाही, ते थोडं पेरलं हां, होतं. हां. पेरण्यात जरा कमी अजून झालं. पाणी देता का? पाणी बंद झाला आता? पाणी आता बंद केलं सध्या आपण. पाणीच नाही सध्या. हो का? 4था महिना 5वा महिना लागला. ते तिकडे तुम्ही कापली वाटते का? नाही तिकडे समजा कापून एंड केलं ते. आता दा- काही इकावी सध्या पेंडे, हां हां. काही घरी ठेवू. बरं ते दाखवतो एकदा यांना कशी कापली ती तुम्ही. बघू शकता याने मित्रांनो घरी 2 दिवसात 8 जणांनी हे पूर्ण रान रिकामं करून टाकलं. हे जे खाली रान दिसत तुम्हाला हे बघू शकता. हो अजय भाऊ आपल्या मक्का वगैरे कापत येतं बघू शकता. कारण ते त्यांच्या म्हशीला दररोज नेतात ते. तुम्ही म्हणत असाल हे आता कसे काय कापा लागले? ज्याला समजा हे ज्वारी फुटत नाही त्याला हे नेतात आहे ना. हो. ज्याला फुटली ते न्यायचं नाही समजा. काढून ठेवायचं अशा पद्धतीने. हां हां. काढून ठेवलं द्यानं कंस होतं. आता हे कापल्याच्या नंतर याची पेंडी गिंडी बांधणार आणि लगेच घरी जाणार आहे ना. हो. म्हशी वगैरे दाखवते यांच्या तुम्हाला. चला मग. अजून किती दिवस पुरत आहे? महिनाभर अजून. म्हशीले पण होते आणि ज्वारी पण अजून होते का नाही. दोन्ही फायदा होते यांना. आणि चांगली यांनी सोयसुद्धा घेतलेली आहे बघू शकता तुम्ही. मका वगैरे खूप जास्त लांब याचा उंच आहे. भरपूर माल धरलेला आहे त्याला. तिकडे अर्धा गण झालेला, इकडे अर्धा गण. लगेच या रस्त्याने जाऊ द्यायचं घरी आपल्या. त्यांच्या शेतामध्ये विहीर पण आहे. भरपूर विहिरी येतात. या विहिरीमध्ये थोडंसं पाणी कमी आहे आणि सोलार पंपसुद्धा आहे त्यांच्या शेतामध्ये. आणि बघू शकता पाणी कसं आहे. झालेलं आहे आपल्या गाडीवर लोडच आहे. आता ठेवली आजीभाऊनं गाडी. लगेच जाणार घरी. आता कलवायला पण थोडीशी आड जातं कारण रस्त्याने गेलो आता रस्त्यानं. तर आता घरी जातो. रस्ता दाखवलाच. घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला म्हशी वगैरे दाखवून देतो. चला मग. बघू शकता त्यांच्या कोठ्यात आलेलं. युजभाऊनं उतरवली पेंडी. चला त्यांच्या कोठ्यात. पहा त्यांचा कोठा कसा आहे. 2 म्हशी, एक गोरं, इकडे 2 वगैरे तुम्हाला दिसत नाही. डबल चालू करतो. तर मित्रांनो निघालो आता मक्का घेऊन. आजी भाऊनं आपल्या खांद्यावर घेतलेला आहे मक्याचा भारा. ते दररोज असाच पद्धतीने नेतात. आज पण ते चाललं आणि मी पण सोबत आलो होतो. चला मग आपण जाऊया. ही एक वगार, ही एक वगार, ही एक म्हैस, इकडून एक म्हैस आणि हे गोरं हिचे भाऊ त्यांना मका टाकत आहेत जरा. आणि हे आपलं वगारू बारकं. बाहेर गायसुद्धा आहे त्यांची. थोडं टाकत येते. यांचा कोठा आहे. ही गाय
बघा ते कसे पेंडी टाकत आहेत मच्छीला. ही गाय आणलेली आहे अजय भाऊनी गाय आणलेली. गाय बघू शकता मका खायसाठी तरसत आहे. दररोज आणतात हे असं यांचा कोठा. बघा यांनी हळद ठेवली आहे म्हणजे बेन आहे का हे? हो बेने किती कट्टे हे? सगळे टोटल 45 कट्टे. टोटल 45 ती 20 आहेत समजा. हो 20 आणि 25 तिकडे येतं. बघू शकता बेने ठेवलेले हळद लावायचे त्यांना यावर्षी. आणि इकडे यांचं कुटार तुरीचं कुटार आहे मस्त. कसे खातेत बघा ते. आपलं टॉपचं बरं गोरं गोरं बनायचं म्हणते ते खिल्लारी का नाही. मिळणार नाही ते हं? आपल्या शरीरासाठी तयार करायचं. हां शर्यतीसाठी बनवायचं म्हणते. बघून घ्या गोरे बाप्पा गोरं बघा. होईल का नाही तयार. वा वा गोरं होणारच न माणूस तसा असल्यावर. पहा मग कोटा कसा वाटला ते सांगा. हां तर आजसाठी एवढंच. कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. त्यांचा कोठा कसा वाटला ते सांगा आणि यांची मेहनत सांगा. चला मग.